आजच्या या सखोल चर्चेच्या सत्रात अतिशय उत्साहाने स्वागत आहे. नमस्कार. आजचा आपला विषय खरोखरच खूप विचार करायला लावणारा आहे. हो, नक्कीच. आणि आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो मानवी भावनांचा आणि आपल्या मानसिक द्वंद्वाचा अगदी तळ गाठतो. अगदी बरोबर. आपल्याकडे आज अतिशय रंजक आणि तितकाच महत्वाचा एक स्रोत उपलब्ध आहे. हा स्रोत आहे भगवद्गीता अध्याय 2 श्लोक 1. या सत्राची सुरुवात आपण त्या मूळ संस्कृत श्लोकाने करूया. श्लोक असा आहे, तम तथा कृपयाविष्टम अश्रुपूर्णा कुले क्षणम विषेदंतमिदम वाक्यम उवाच मधुसूदनः. अप्रतिम. आपल्याकडे आज या श्लोकाचा मूळ संस्कृत मजकूर आहे, त्याचा सविस्तर मराठी अर्थ आहे आणि अगदी सोप्या शब्दांतील अर्थही उपलब्ध आहे. आणि या एकाच श्लोकामध्ये मानवी मनाचं जे अफाट मानसशास्त्र दडलेलं आहे ते खरं तर थक्क करणारं आहे. अगदी. एका योद्ध्याची रणांगणावरील अवस्था आणि नेमक्या त्याच बिंदूतून सुरू होणारा शहाणपणाचा मार्गदर्शनाचा प्रवास, असा हा अत्यंत नाट्यमय टप्पा या स्रोतातून आपल्या समोर येतो. हो, आणि म्हणूनच आजच्या या सत्राचं मुख्य उद्दिष्ट म्हणजेच आपलं जे मिशन आहे ते हेच आहे की हा एकच श्लोक मानवी भावना, मनातला संभ्रम आणि खऱ्या मार्गदर्शनाची सुरुवात नेमकी कशी होते याचं उत्तम उदाहरण कसं आहे हे उलगडून सांगणं. बरोबर. म्हणजे एका महान योद्ध्याला ऐन रणांगणावर अश्रू का अनावर होतात आणि तिथेच एका अत्यंत महत्त्वाच्या संवादाची सुरुवात कशी होते, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण या चर्चेत प्रवेश करणार आहोत. नक्कीच. या श्लोकातील शब्दांकडे आपण जर बारकाईने लक्ष दिलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतात. माणसाच्या आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंग आणि त्यावेळी निर्माण होणारी अभूतपूर्व मानसिक कोंडी, यावर हा श्रोत अत्यंत थेट प्रकाश टाकतो. म्हणजे विशेषतः जेव्हा आपण एखाद्या मोठ्या निर्णयाच्या उंबरठ्यावर असतो तेव्हाची ही स्थिती आहे ना. अगदी बरोबर. इथूनच एका महत्त्वाच्या विरोधाभासाकडे मला लक्ष वेधावंसं वाटतंय. सर्वसामान्यपणे आपण जेव्हा रणांगणाची किंवा संघर्षाची कल्पना करतो तेव्हा तिथे राग, सूड, शौर्य किंवा अगदी भीती या भावना अपेक्षित असतात. हो, साहजिकच आहे. पण मूळ मजकुरात कृपाविष्टम असा शब्द आलाय. याचा अर्थ दयेने आणि करुणेने व्याकुळ झालेला. म्हणजे बघा ना, युद्धाच्या मैदानात उभा असलेला योद्धा आणि तो अचानक दयेमुळे व्याकुळ होतोय. हो, हा विरोधाभास थोडा गोंधळात टाकणारा वाटतो. आणि तोच या श्लोकाचा मुख्य गाभा आहे. कृपाविष्टम या शब्दामागील मानसशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हां, ते कसं? जेव्हा आपण दैनंदिन जीवनाचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की माणसाला सर्वात जास्त मानसिक थकवा किंवा हतबलता ही रागामुळे किंवा द्वेषामुळे येत नाही. अच्छा. ती येते कर्तव्याच्या आड येणाऱ्या करुणेमुळे. राग हा माणसाला कृती करायला भाग पाडतो, पण करुणा त्याला विचार करायला आणि थांबायला भाग पाडते. करे, पण एका योद्ध्याला तर लहानपणापासूनच कठोर प्रशिक्षण दिलेलं असताना. हो, नक्कीच. म्हणजे भावना बाजूला ठेवून कर्तव्य पार पाडणं हे तर त्यांच्या प्रशिक्षणाचाच एक भाग असावा. मग इथे हा संभ्रम का निर्माण झाला असावा? शल्यविशारद आणि योद्धा यात फरक असतो. तरीही या योद्धा करुणेच्या आहारी का गेला यावर स्रोतातील अर्थ काय सांगतो? हा खूप महत्वाचा मुद्दा मांडलात. प्रशिक्षण हे शरीराला आणि तर्काला दिलेलं असतं. बरोबर. प्रशिक्षण तुम्हाला युद्धाचं तंत्र शिकवतं, पण जेव्हा समोर उभे असलेले लोक आपलेच आहेत आणि त्यांच्या विनाशाची किंमत मोजून मिळणारा विजय आहे हे वास्तव जेव्हा जाणवतं तेव्हा ते सर्व प्रशिक्षण गळून पडतं. बापरे. इथे संभ्रम या एकाच गोष्टीमुळे निर्माण झाला आहे की कर्तव्याची जाणीव आणि मनातील स्वाभाविक करुणा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. म्हणजे दोन योग्य गोष्टींमधला हा लढा आहे. अगदी. करुणा ही मानवी मनाची एक अत्यंत सुंदर भावना आहे, पण जेव्हा ती कठोर कर्तव्याच्या आड येते तेव्हा ती माणसाला आतून पूर्णपणे हादरून सोडते. म्हणजे परिस्थिती जितकी अधिक कठीण असते तितकीच आपली स्वतःची मूल्य आपल्या विरुद्ध उभी राहतात, असा याचा अर्थ घ्यायचा का? हो, आपण असं म्हणू शकतो. आपण जर कॉर्पोरेट जगाचं उदाहरण घेतलं तर सांगा. तर समजा एखाद्या कंपनीच्या प्रमुखाला आर्थिक मंदीमुळे नाईलाजाने आपल्याच काही जुन्या आणि एकनिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढावं लागत असेल. अगदी. तिथे तो प्रमुख रागावलेला नसतो किंवा त्याला भीतीही वाटत नसते. हो. तिथे त्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याची काळजी असते, त्यांच्याबद्दलची दया असते. तंतोतंत जुळणारे हे उदाहरण आहे. त्या कंपनीच्या प्रमुखाला हे माहीत असतं की कंपनी वाचवण्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचे आहे. ते त्याचं कर्तव्य आहे. हो, पण दुसरीकडे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा विचार करून त्याचं मन व्याकुळ होतं. या दोन परस्पर विरोधी गोष्टींमुळे जो एक प्रचंड मोठा संभ्रम निर्माण होतो
तोच संभ्रम स्रोतामध्ये अर्जुन युद्धाच्या विचाराने खूप दुःखी व संभ्रमात पडला होता या वाक्यातून स्पष्ट केला आहे. म्हणजे हा संभ्रम अज्ञानामुळे आलेला नाही? अजिबात नाही. तो अतिसंवेदनशीलतेमुळे आणि उच्च नैतिक मूल्यांमुळे आलेला आहे. यातून एक नवीनच दृष्टिकोन समोर येतो. म्हणजे त्याची ही अवस्था कोणत्याही मानसिक दुर्बलतेमुळे आलेली नाही? नाही. जेव्हा आपली विचार करण्याची क्षमता दोन अचूक पण परस्पर विरोधी निर्णयांमध्ये अडकते तेव्हा ही कोंडी निर्माण होते. पण या व्याकुळतेचा परिणाम फक्त त्याच्या विचारांवर होत नाहीये. बरोबर. स्रोत पुढे सांगतो की या अवस्थेचा शरीरावरही तितकाच परिणाम होत आहे. हो. आणि इथूनच आपण या श्लोकातील दुसऱ्या अत्यंत हृदयस्पर्शी भागाकडे येतो. बरं. तो भाग म्हणजे अश्रुपूर्णाकुले क्षणम. होय. अश्रुपूर्णाकुले क्षणम म्हणजेच त्याच्या डोळ्यांत अश्रू भरले होते. या एका शारीरिक प्रतिक्रियेमागे खूप मोठं विज्ञान आणि मानसशास्त्र आहे. कसं काय? जेव्हा संभ्रम केवळ विचारांपुरता मर्यादित राहत नाही, जेव्हा तो भावनांच्या उच्चांकावर पोहोचतो तेव्हा शरीर व्यक्त होऊ लागतं. पण सर्वसाधारणपणे आपल्या समाजात डोळ्यांत अश्रू येणे हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. हो, असा एक समज आहे. पराभवाचं किंवा घाबरून जाण्याचं लक्षण मानलं जातं. इथे एका योद्ध्याच्या डोळ्यांत अश्रू आहेत. याकडे स्रोतातील अर्थानुसार कसं पाहावं? कारण वरवर पाहता कुणी म्हणेल की योद्धा घाबरून रडत आहे. जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भाशी संबंध जोडला तर लक्षात येतं की डोळ्यांत अश्रू येणं हे इथे पराभवाचं लक्षण नक्कीच नाही. अच्छा. ती एका अत्यंत टोकाच्या मानसिक द्वंद्वाची अवस्था आहे. स्रोतामध्ये विषीदंतम या शब्दाचा अर्थ खूप दुःखी असा दिला आहे. हे दुःख हरल्याचं नाही तर काय करावं हे न समजल्याचं आहे. म्हणजे गोंधळ आहे हा. अगदी. जेव्हा एखादी व्यक्ती विचारांच्या जाळ्यात पूर्णपणे अडकते, मेंदूवर जेव्हा तर्काचा आणि भावनांचा एकाच वेळी प्रचंड ताण पडतो आणि कोणताच मार्ग सुचत नाही, तेव्हा एक प्रकारचा कॉग्निटिव्ह ओव्हरलोड होतो. ओव्हरलोड हा शब्द अगदी योग्य आहे इथे. हो. आणि या ओव्हरलोडचा निचरा अश्रूंच्या माध्यमातून होतो. म्हणजे जेव्हा सर्व तार्किक विचार संपतात, मेंदूचं प्रोसेसिंग थांबतं आणि भावनांचा बांध फुटतो, तेव्हाच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अगदी अचूक. यावर मला अजून एक उदाहरण सुचतंय. एखाद्या अत्यंत निष्णात आणि अनुभवी डॉक्टरचं उदाहरण घेऊया. सांगा. एखाद्या कठीण शस्त्रक्रियेपूर्वी जेव्हा त्या डॉक्टरला आपल्याच जवळच्या व्यक्तीवर, समजा स्वतःच्याच मुलावर उपचार करावे लागतात, बाप रे. हो. तेव्हा त्याच्या मनात जो गोंधळ उडतो, त्याचे हात थरथरायला लागतात किंवा डोळ्यात पाणी येतं. ते अश्रू त्याच्या वैद्यकीय ज्ञानाच्या अभावाचे नसतात ना? बिलकुल नाहीत. ते अश्रू हे सांगत असतात की आतमध्ये खूप मोठं युद्ध आधीच सुरू झालंय. बरोबर. रणांगणावरील युद्धापेक्षाही मनाच्या आतलं युद्ध नेहमीच जास्त भयंकर असतं. खरंय. त्या डॉक्टरला शस्त्रक्रिया कशी करायची हे उत्तम माहिती असतं, पण पेशंट आपलाच असल्यामुळे परिणामांची भीती आणि प्रेम यामुळे त्याची तार्किक विचारसरणी गोठून जाते. स्रोतातील तो खूप दुःखी झाला होता हे वाक्य या टोकाच्या अवस्थेवरच प्रकाश टाकतं. अगदी. जेव्हा हे मनातील युद्ध शिगेला पोहोचतं तेव्हा माणूस बाहेरच्या परिस्थितीसमोर पूर्णपणे हतबल होतो. आपण यावर जरा सविस्तर बोलूया. नक्कीच. कारण इथूनच हा विषय खऱ्या अर्थाने एका नव्या उंचीवर जातो. या श्लोकातला खरा अर्थ आपण आता उलगडून पाहूया. स्रोतामध्ये पुढे म्हटले आहे की त्या अवस्थेत असलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णांनी म्हणजेच मधुसूदनाने पुढील शब्द सांगितले. हो. हे एकच वाक्य खूप काही सांगून जातं. मार्गदर्शन केव्हा सुरू झालं? जेव्हा तो पूर्णपणे कोसळला होता. अगदी. त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते आणि तो संभ्रमाच्या सर्वोच्च शिखरावर होता. यातून एक अत्यंत महत्वाचा पैलू समोर येतो आणि तो म्हणजे टायमिंग. टायमिंग? हो. वेळेचं अचूक महत्व. या स्रोतातून हा भाग अतिशय सुंदर प्रकारे उलगडतो. मधुसूदन हा शब्द आणि श्रीकृष्णांनी समजवण्यासाठी केलेली सुरुवात यातील वेळ अतिशय अचूक आहे. कसं काय? त्या अवस्थेत असलेल्या अर्जुनाला या वाक्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तो संभ्रम, ते दुःख आणि ती हतबलता शिगेला पोचत नाही, तोपर्यंत खऱ्या मार्गदर्शनाला जागाच निर्माण होत नाही. पण इथे असाही प्रश्न पडू शकतो की एवढी वाट का पाहायची? संभ्रम सुरू झाल्याच किंवा अश्रू येण्याआधीच मार्गदर्शन का नाही केलं गेलं? एखादा चांगला मार्गदर्शक तर आधीच सावध करेल ना? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. पण मानवी मनाची रचनाच अशी आहे की जोपर्यंत आपला जुना विचार, आपले जुने समज किंवा आपला अहंकार पूर्णपणे गळून पडत नाही. अच्छा. कारण तेव्हा त्याचे स्वतःचे विचार प्रबळ होते.
म्हणजे जोपर्यंत आपल्याला स्वतःच्या विचार प्रक्रियेचा पूर्णपणे फोलपणा जाणवत नाही, आपण सर्व बाजूने हार मानत नाही, अगदी. तोपर्यंत आपण दुसऱ्याचं ऐकायला तयार नसतो. जसे एखादी व्यक्ती जोपर्यंत खऱ्या अर्थाने रस्ता हरवत नाही आणि स्वतःचे सर्व प्रयत्न करून थकत नाही, हो, तोपर्यंत ती दुसऱ्या कोणाला पत्ता विचारत नाही. हे उदाहरण अगदी अचूक आहे. दैनंदिन जीवनात आपण हे नेहमी अनुभवतो. हं, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्याच विचारांनी खूप भरलेली असते तेव्हा ती रिकामी नसते. बरोबर. श्रोत्यातील तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला समजावण्यासाठी बोलायला सुरुवात करतात. हे वाक्य याच प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करतं. म्हणजे मार्गदर्शकाची भूमिका ही नेहमीच योग्य वेळेची वाट पाहण्याची असते. अगदी. जेव्हा समोरचा पूर्णपणे गोंधळून मदतीसाठी खऱ्या अर्थाने आतुर होतो, जेव्हा तो रिकाम्या भांड्यासारखा होतो, तेव्हाच त्यात ज्ञानाचं पाणी ओतलं जाऊ शकतं. क्या बात आहे. त्याआधी सांगितलेले शब्द फक्त कानावर पडतात, मेंदूत किंवा मनात झिरपत नाहीत. हे खरोखरच खूप खोल आहे. या एकाच श्लोकातून आपल्याला मानवी भावभावनांचा, मानसिक संघर्षाचा आणि योग्य मार्गदर्शनाच्या सुरुवातीचा किती मोठा धडा मिळतो. हो. हे फक्त एका योद्ध्यापुरतं मर्यादित नाही, तर हे मानवी अस्तित्वाचं एक सार्वत्रिक सत्य वाटतं. नक्कीच. आता आपण या संपूर्ण चर्चेचा एक मुख्य सारांश पाहूया, जेणेकरून या स्रोतातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकत्रित करता येतील. हो. या संपूर्ण स्रोताचं विश्लेषण केल्यावर आपल्याला प्रामुख्याने 3 अत्यंत महत्त्वाचे टप्पे दिसतात. पहिला टप्पा, युद्धाच्या किंवा कोणत्याही मोठ्या संघर्षाच्या विचाराने येणारी दया आणि करुणा. बरोबर. ही करुणा कमकुवतपणा नसून ती एका अत्यंत संवेदनशील आणि उच्च मूल्य जपणाऱ्या मनाची पावती आहे. जेव्हा कर्तव्य आणि भावना भिडतात तेव्हाच खरा संघर्ष सुरू होतो. अगदी बरोबर. आणि दुसरा टप्पा, या करुणेमुळे निर्माण झालेला प्रचंड संभ्रम आणि डोळ्यात आलेले अश्रू. हे अश्रू पराभवाचं प्रतीक नसून ते टोकाच्या मानसिक द्वंद्वाचे, कॉग्निटिव्ह ओव्हरलोडचे आणि तार्किक विचार प्रणाली कोसळल्याचे शारीरिक प्रकटीकरण आहेत. ती एक नैसर्गिक आणि अपरिहार्य प्रक्रिया आहे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा टप्पा, मार्गदर्शनाची सुरुवात. या टोकाच्या दुःखी, हतबल आणि संभ्रमाच्या अवस्थेतच खऱ्या आणि योग्य ज्ञानाची सुरुवात होते. जोपर्यंत जुने विचार पूर्णपणे संपत नाहीत, तोपर्यंत नव्या ज्ञानाला जागा मिळत नाही. हे सर्व मुद्दे जीवनातील कोणत्याही मोठ्या संकटाशी किंवा निर्णयाशी सहज जोडले जाऊ शकतात. अगदी. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी या माहितीचा खूप मोठा आणि प्रत्यक्ष उपयोग आहे. हो. जीवनात अनेकदा असे प्रसंग येतात जिथे आपण एखाद्या अत्यंत कठीण निर्णयाच्या विचाराने दुःखी किंवा संभ्रमात असतो. आपल्याला काहीच सुचत नाही. अश्रू येतात आणि आपण स्वतःलाच दोष देऊ लागतो की आपण इतके कमकुवत का पडत आहोत. पण आजच्या या चर्चेवरून हे स्पष्ट होतं की ती एक अत्यंत नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. स्वतःला दोष देण्याची गरज नाही. बरोबर. कारण हे अश्रू आणि हा संभ्रम म्हणजे अंताची सुरुवात नसून एका नव्या ज्ञानाची पूर्वतयारी आहे. जेव्हा आपल्याला वाटतं की आपले सर्व मार्ग बंद झाले आहेत आणि आता काहीच शिल्लक राहिलं नाही, नेमक्या त्याच क्षणी योग्य समज किंवा मार्गदर्शनाची सुरुवात होऊ शकते. हे स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या भावनांचा आदर करणं आहे. गोंधळातूनच स्पष्टतेचा जन्म होतो, हा निसर्गाचा नियमच जणू या श्लोकातून मांडला आहे. अगदी बरोबर. या अत्यंत अभ्यासपूर्ण स्रोतावर आधारित आपण जी सखोल चर्चा केली त्यातून अनेक नवे पैलू उलगडले. पण या सगळ्याच्या शेवटी आपण आता एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन पोचलो आहोत. हो. आपण सर्वजण आयुष्यात ज्ञानाच्या योग्य मार्गाच्या शोधात असतो, पण या स्रोतातील माहिती जर आपण प्रमाण मांडली तर एक मोठा प्रश्न उभा राहतो. आणि तो प्रश्न सर्वांनाच स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास भाग पाडणार आहे. जर अर्जुनासारख्या अत्यंत कुशल आणि महान योद्ध्यालाही प्रत्यक्ष योग्य मार्गदर्शन मिळण्यापूर्वी पूर्णपणे निराशेच्या आणि संभ्रमाच्या अत्यंत वेदनादायी अवस्थेतून जावं लागलं असेल, तर मग खरे आणि सखोल ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी आधी आपल्या स्वतःच्या आतल्या अत्यंत गोंधळलेल्या आणि हळव्या भावनांना सामोरे जाणं, बरोबर, ती हतबलता अनुभवणं, ही पहिली आणि अनिवार्य अट आहे का? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला विचार करायला लावेल. खऱ्या अर्थाने शहाणपण मिळवण्यासाठी आधी स्वतःच्याच मनातील संभ्रमाच्या आणि हतबलतेच्या वादळातून जावं लागतं का, हा विचार करण्यासारखाच विषय आहे. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही माहितीची आणि विश्लेषणाची सखोल चर्चा इथेच थांबवतो. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी ही चर्चा एका नव्या आणि स्पष्ट विचाराला चालना देईल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह.